आज आपण चटपटीत कारल्याचं लोणचं बनवणार आहोत। हो मला माहिती आहे, कारल्याचं नाव जरी ऐकलं तरी कित्येक लोकांची तोंड अगदी कडवट होऊन जातात। पण एकदा तुम्ही हे कारल्याचं लोणचं बनवून तर पहा। मी खात्रीनिशी सांगते की तुम्हाला हे लोणचं अतिशय आवडेल। अजिबात कडवट होत नाही आणि शिवाय खायला सुद्धा एकदम चटपटीत लागते। नमस्कार खवय्यांनो, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीज मध्ये। चला हे चटपटीत कारल्याचं लोणचं बनवायला सुरुवात करूयात। सगळ्यात आधी इथे मी 2 मध्यम आकाराची कारली अशा प्रकारे पातळ स्लाइसेस मध्ये कट करून घेतलेली आहेत। हे कारल्याचे काप करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला शक्य तितके पातळ हे काप करून घ्यायचे आहेत। खूप जास्त जर तुम्ही जाड काप करून घेतलेत तर लोणचं बनवताना ते वाफेवर पटकन शिजत नाहीत। चला तर आता या कारल्यांचा कडूपणा कमी करण्यासाठी आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालणार आहोत। हे मीठ आपल्याला व्यवस्थित सगळ्या कारल्याच्या फोडींना चोळून घ्यायचं आहे। यामुळे होतं काय तर कारल्याचा जो कडवटपणा असतो तो मिठाच्या पाण्यामध्ये निघून जाण्यासाठी मदत होते। आता हे मीठ सगळ्या फोडींना व्यवस्थित लावून झालं की आपण याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहोत। आता आपण या लोणच्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत। सगळ्यात आधी मी इथे घेतलेला आहे एक दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 2 लवंगा। या दोन्ही गोष्टी आपण कढईमध्ये घालून घेऊया। त्यासोबतच आपण यामध्ये घालणार आहोत 8 ते 10 मेथीचे दाणे। मेथीचे दाणे खूप जास्त आपल्याला यामध्ये घालायचे नाहीयेत, अन्यथा तुमचं लोणचं कडवट होण्याची शक्यता असते। आता आपल्याला यामध्ये घालायचे आहेत 2 चमचे धणे। धणे घालून झाले की आपण यामध्ये 1 चमचा जिरे घालणार आहोत आणि 1 चमचा मोहरी घालणार आहोत। आता हे सगळे जिन्नस आपल्याला मंद आचेवर त्यांचा छान असा अरोमा रिलीज होईपर्यंत हलकेसे भाजून घ्यायचे आहेत। खूप जास्त याला भाजत बसायचं नाही। हलका या मसाल्यांचा वास यायला लागला आणि ते थोडेसे गरम झाले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता हे भाजलेले मसाले आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि त्याची मिक्सरला एक बारीक पूड तयार करून आपल्याला घ्यायची आहे। आता 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत। आपण जे कारल्याच्या फोडींना मीठ लावून ठेवलं होतं ते आता आपल्याला पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। साधारण 1 ग्लासभर पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आणि या ज्या कारल्याच्या फोडी आहेत त्या अशा प्रकारे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। यामुळे कारल्याच्या फोडीमधला सगळा कडूपणा मिठासोबत या पाण्यामध्ये विरघळतो आणि हे पाणी काढून टाकल्यानंतर कारल्याचा कडूपणा कमी होतो। चला आता या कारल्याच्या फोडी व्यवस्थित अशा स्वच्छ धुवून झालेल्या आहेत। यातलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि कारल्याच्या फोडी व्यवस्थित निथळून घ्यायच्या आहेत। चला आता आपण हे लोणचं बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये 3 ते 4 मोठे चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झालं की आपण यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे, अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आणि 1 पाव चमचा हिंग घातलेला आहे। जिरे मोहरी छान तडतडले की आपण यामध्ये अशा प्रकारे ठेचून घेतलेल्या 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घालणार आहोत। हे लोणचं बनवताना आपल्याला लसणाचा उपयोग थोडा जास्तच करायचा आहे। या कारल्याच्या लोणच्यामध्ये अशा प्रकारे भरपूर ठेचलेला लसूण घातल्यामुळे त्याला छान असा एक लसणाचा फ्लेवर येण्यासाठी मदत होते। आता हा लसूण तेलामध्ये हलका असा सोनेरी रंगावर भाजला गेला की आपण यामध्ये कारल्याच्या फोडी घालून घेणार आहोत। आता मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला 1 मिनिटासाठी या कारल्याच्या फोडी या फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत। साधारण एक 20 ते 30% हे कारलं शिजलं जाईल इथपर्यंत आपल्याला हे अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता अगदी 1 मिनिटासाठी हे कारलं आपण अशा प्रकारे व्यवस्थित परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ। आता हे मीठ आपण या कारल्यामध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया आणि आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि या कढईवर झाकण ठेवून आपल्याला हे कारलं 70 ते 80% पर्यंत शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून याला थोडंसं चेक करत राहायचं म्हणजे कारलं आपलं करपणार नाही। तुम्ही बघू शकता मीठ घातल्यामुळे या कारल्याला छान असं पाणी सुटलेलं आहे। याच अंगच्या पाण्यामध्ये हे कारलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे कारलं थोडंसं खालवर करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा आपण यावर झाकण ठेवून हे थोडंसं वाफवून घेणार आहोत।
अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये झटपट हे कारलं शिजतं। तुम्ही बघू शकता आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं हे कारलं व्यवस्थित शिजलेलं आहे। खूप जास्त हे कारलं शिजवायचं नाही, नाहीतर त्याचा क्रंच निघून जातो आणि लोणच्यामध्ये जो क्रंच आपल्याला हवा असतो तो काही मिळत नाही। चला आता आपण यामध्ये काही सुके मसाले घालणार आहोत। सगळ्यात आधी घातलेली आहे 1 पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आहे आणि सुरुवातीला जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता ती सगळी पूड यामध्ये आता आपल्याला घालायची आहे। हे सगळे सुके मसाले छान आपण या कारल्यासोबत मिक्स करून घेऊया। तुम्हाला तिखट कितपत आवडतं त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर कमी जास्त इथे करू शकता। बघा सगळे मसाले छान असे एकजीव झालेले आहेत। आता यावर झाकण ठेवून अगदी 10 सेकंदासाठी आपण शेवटची वाफ काढून घेणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं हे कारल्याचं लोणचं अगदी परफेक्टली तयार झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि मग आपण यामध्ये थोडासा चटपटीतपणा आणण्यासाठी अर्धा लिंबू पिळून घेणार आहोत। आता हा लिंबू गॅस बंद केल्यानंतरच का पिळायचा? तर होतं असं, कोणतीही गोष्ट शिजवताना किंवा भाजताना तुम्ही जर त्यामध्ये लिंबू घातलात तर त्यामधलं क जीवनसत्व हे निघून जातं। त्यामुळे कोणतीही गोष्ट शिजवून गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये लिंबू घालायचं आहे। आणि अशा प्रकारे आपलं हे कारल्याचं चटपटीत लोणचं बनवून तयार झालेलं आहे। हे लोणचं आपल्याला व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि मग तुम्ही हे एका एअरटाईट जारमध्ये भरून 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकवू शकता। तर खवय्यांनो, तुम्ही सुद्धा हे अजिबात कडू न लागणारं चटपटीत कारल्याचं लोणचं नक्की घरी बनवून पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।